हा जो रुरल एंटरप्रेन्योर कनेक्ट इनिशिएटिव्ह आहे, तर आपल्याला त्या मुलांपर्यंत पोहोचायचं जे चांगले उद्योजक होऊ शकतात, जे चांगले वैज्ञानिक होऊ शकतात किंवा जे चांगले स्टार्टअप तयार करू शकतात, चांगला प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतात, त्यांना उद्योजक घेणं म्हणून आपल्याला पुढे आणायचं. त्यासाठी हे जगभरातले ही इकोसिस्टीम त्यांना तयार करून जोडून द्यायची. जर महाराष्ट्राला आपण एक वेगळा देश म्हणून ट्रीट केलं तर वी विल बी 30th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. 30th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणजे देश म्हणून आपण प्रोजेक्ट केलं 30th. म्हणजे महाराष्ट्र वुड हॅव बीन वन ऑफ द स्टेट्स ऑफ US. आपण 15व्या नंबरला असतो त्यांच्या इकोसिस्टीम. नमस्कार. डे आसरा फाउंडेशनच्या उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अजय कौटिकवार. महाराष्ट्रात रोजगार निर्माण व्हावे, उद्योगधंद्यात वाढ व्हावी, संपत्ती निर्माण व्हावी याच्यासाठी जी मंडळी धडपड करतायत ना, त्यातलेच एक म्हणजे सचिन इटकर सर. महाराष्ट्रात नवीन युवकांना रोजगार कसा मिळवून देता येईल, नवीन व्यवसाय कसे निर्माण होतील यासाठी सर आणि अनेक संस्थांशी मिळून ते खूप काम करतायत गेली अनेक वर्ष. आज सचिन इटकर सर उद्योजक कट्ट्यावर आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांची ओळख म्हणजे सर बिझनेस मेंटॉर आहेत, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बोर्डावर आहेत. देशभर जगभर त्यांचं सतत फिरणं सुरू असतं उद्योगधंद्यांसाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या युवकांना या संधी निर्माण कशा करून देता येईल यासाठी सर कायम धडपडत असतात. आणि लोकल ते ग्लोबल हा सगळा प्रवास कसा करायचा हेच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा उद्योजक कट्ट्यावर स्वागत. खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आनंद वाटला की ज्यावेळेस तुम्ही मला या कट्ट्या संदर्भात बोलावलं. मलाही एक एक्साइटमेंट होती, कारण तुमच्या मार्फत आणि डे आसरा फाउंडेशन हा जो काही उपक्रम तुम्ही राबवत आहे आणि महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तुमच्या मार्फत ही जी सगळी मार्गदर्शन सत्र होत आहेत, तर त्याच्यामध्ये सहभागी होणं हे निश्चित मला पण खूप आनंददायी गोष्ट आहे. आणि मी माझा जो काही अनुभव आहे मागच्या काही वर्षाचा या क्षेत्रातला, तर मी उत्सुक आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी. नक्की सर. डे आसरा फाउंडेशन आणि तुमचंही काम आणि ध्येय आपलं एकच आहे की महाराष्ट्रात रोजगार निर्माण झाले पाहिजे. बरोबर. आधीपेक्षा आता थोडं वातावरण बदलतंय, एक बऱ्यापैकी इकोसिस्टीम निर्माण होते. आता तुम्ही जगभर फिरता, या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये एंटरप्रेन्योरशिपच्या महाराष्ट्र कुठे आहे असं तुम्हाला दिसतंय? नाही, महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर होता, आहे आणि भविष्यात सुद्धा तो राहील. कारण एकंदरीत भारताचा जो तुम्ही पूर्ण हा इकॉनॉमीचा जो जर तुम्ही अभ्यास केला, भारताची जी काही आता आर्थिक क्षेत्रातली किंवा उद्योग क्षेत्रातली जी घोडदौड आहे, तर आत्ताच आपण जगातली 3ऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेकडे आपलं मार्गक्रमण झालेलं आहे. आणि पहिल्या 3 जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण असणं हे निश्चितच घोषणावं आहे. एकंदरीत भारताचा जो तुम्ही GDP पाहिला, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, जे भारताचं उत्पन्न पाहिलं, वार्षिक उत्पन्न, तर आत्ता आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे एक अतिशय ॲम्बिशियस टार्गेट घेऊन आपण वाटचाल करतोय. पण मागील कित्येक वर्षापासून महाराष्ट्र हा भारताच्या एकंदरीत जी काही उद्योग क्षेत्राची वाढ आहे त्याचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात होतं. आणि महाराष्ट्र हा 15% म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 15% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रात इथं असलेली एक त्याला पूरक अशी इकोसिस्टम, त्याला लागणारं कुशल मनुष्यबळ, त्याला लागणारा सरकारच्या यंत्रणेचा पाठिंबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा शहरांमध्ये, संभाजीनगर या शहरांमध्ये एक असलेलं उद्योगपूरक वातावरण, याचा एक फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये राहिला. आज एकंदरीत महाराष्ट्राचं तुम्ही एक चित्र पाहिलं तर 15% हा आपला देशाच्या सकल उत्पन्नामधला वाटा आहे. आणि महाराष्ट्राचा एक्सपोर्ट असेल महाराष्ट्रातून होणार किंवा इथले जे उद्योग आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्या सेक्टरची प्रगती आहे. म्हणजे तुम्ही ICT उद्योग घ्या, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जी तुमची खरी सुरुवात पुण्यातूनच झाली होती. या सगळ्या पूर्ण प्रक्रियेची पूर्ण ICT इंडस्ट्रीची बर्थ पुण्यात झालेली आहे. परम कॉम्प्युटरची निर्मिती तिथं झाली त्यामध्ये.
आणि त्याच्यानंतर ऑटो हब म्हणून डिट्रॉईट म्हणून पुण्याला मान्यता होती. डिट्रॉईट ऑफ ईस्ट म्हणायचे पुण्याला. आज जगातले सगळी वाहन उद्योग आहेत किंवा अवजड उद्योग आहेत, त्याचं काहीतरी महाराष्ट्रामध्ये मोठं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग दिसेल त्या सगळ्याचा. तर जगातल्या एकंदरीत जर तुम्ही पाहिल्या तर सगळ्या मोठ्या कंपन्या ह्या महाराष्ट्राला प्रथम पसंती देतात. ज्यावेळेस त्यांना त्यांचा व्यवसाय भारतामध्ये सुरू करायचा असतो तर पहिलं महाराष्ट्र, मुंबईसारखं एक आर्थिक म्हणजे जगामध्ये ज्याला आपण म्हणतो न्यूयॉर्क, लंडन, मुंबई, दुबई ही जी काही एक अशी व्यापाराची मोठी शहर आहेत, तर मुंबईचं आकर्षण हे सगळ्या जगालाच आहे. आज एकंदरीत तुम्ही पाहिलं तर अख्खी डेटा सेंटर इंडस्ट्री ही नवी मुंबईकडे येते. पुण्यामध्ये ऑटो आहे, अँसिलरी इंडस्ट्री आहे, ICT इंडस्ट्री आहे. नागपूरकडे डिफेन्स आणि लॉजिस्टिक इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात जात आहेत. नाशिककडे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीजचं आपण मोठ्या प्रमाणात फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, फूड प्रोसेसिंग हा पूर्ण तो एक सेक्टर डेव्हलपमेंट तिथं पाहतोय. कोल्हापूर साईडला फाउंड्री आणि इतर उद्योग, अवजड उद्योग त्या ठिकाणी चांगले कार्यरत आहेत. संभाजीनगर सारख्या शहरामध्ये वाहन उद्योग प्रचंड प्रमाणात वाढतात. एक इकोसिस्टीम इथं आहे निश्चित. आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला उद्योग स्नेही वातावरण जे म्हणतो आपण ते अजूनही टिकून आहे. बदलांची गरज आहे का तर निश्चित आहे. म्हणजे इम्प्रूव्हमेंटला कायम स्कोप असतो. आणि आत्ता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर राज्यांमधलं कॉम्पिटिशन हे खूप फिअर्स कॉम्पिटिशन होत आहे. म्हणजे आज दक्षिणेकडची जी राज्य आहेत, मग त्याच्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, थोड्याफार प्रमाणात केरळामध्ये इंडस्ट्री अशी नाही पण टुरिझम तिथं खूप चांगल्या प्रकारे होत आहे. तर ही राज्य ही अतिशय ॲग्रेसिव्हली स्वतःचं मार्केटिंग करतायत जगभरातले उद्योग त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी. या ह्याच्यामध्ये ते आता आपल्यापेक्षा काही क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत, जसे FDI अट्रॅक्ट करण्यामध्ये. तर महाराष्ट्राला सुद्धा बदलावं लागेल. आणि याची सुरुवात निश्चित आता मागच्या एक वर्षभरापासून आपण पाहतोय की आपल्याकडेही खूप एक पॉझिटिव्ह बदल हे आता सध्या होत आहेत. सर, तुम्ही जसं म्हणालात ना की महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे. बरोबर. आपण खूप काही अचीव केलं पण अजून खूप काही करायचं आहे. तर अशा बरोबर. कुठल्या गोष्टी असतील तुम्ही सरकारला सांगू इच्छिता की 2-4 गोष्टी सांगितल्या की तिथे आपल्याला मेजरली आमूलाग्र बदल केले पाहिजे. असे कुठले सेक्टर किंवा नियम काय केलं पाहिजे सरकारने की या ग्रोथ आणखीन वेगानं आपण पुढे जाऊ? निश्चित. एक तर काय झालंय मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये काही इंडस्ट्रीयल जे बेल्ट्स आहेत, म्हणजे चाकण, रांजणगाव, तळेगाव, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल. आता आपल्या ज्या काही स्ट्रेंथ होत्या म्हणजे कुशल मनुष्यबळ, त्यानंतर एक उद्योगस्नेही वातावरण, पण मागच्या काही वर्षामध्ये आपण या ठिकाणी इंडस्ट्रियल अनरेस्ट पण पाहतो आहोत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्राईक्स होणे, वेगवेगळ्या प्रकारच्या लेबर युनियनचे काही अडचणी निर्माण होणे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं ह्या इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. म्हणजे आता मधलाच आपण पाहिलं की हिंजेवडी हे आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे एक भूषण म्हणून आपण म्हणायचो की इथली जी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री आहे जी या भागामध्ये आहे, तर ते आपलं वैभव आपल्याला वाटायचं. पण मागच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला तिथं पोहोचणं त्या हिंजवडीमध्ये, आणि जे कर्मचारी तिथं काम करतायत की त्यांना त्यांच्या वर्क प्लेसला जाण्यासाठी 2-2, 3-3 तासाचा प्रवास करावा लागणे. आता याच पावसाळ्यामध्ये हिंजवडीला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. तर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पूरक इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ह्या कंपन्यांना लागणार आहे, तर त्याच्यावर काम करण्याची खूप आवश्यकता निर्माण झाली आहे. आज आपण सगळीकडे पाहतो की ट्रॅफिकचे एवढे प्रॉब्लेम क्रिएट झालेत की आज त्या वर्क लोकेशनला पोहोचणं, तिथं 9-10 तास काम करणं आणि पुन्हा घरी येणं, वापस येणं, एक या दृष्टीने आपण पाहिलं तर निश्चित त्या ठिकाणी खूप अडचणी आहेत. म्हणजे मुंबई परिसरातली उद्योगांची अवस्था बघा, कोकणातली पहा, पुण्यातली पहा. तर या सगळ्या ठिकाणी आपण पूरक इन्फ्रास्ट्रक्चर हे तातडीने तयार केलं पाहिजे. पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद ही आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची 3 मोठी ग्रोथ सेंटर्स पण याच्याकडे पाहत होतो. आज हैदराबाद आणि बंगळुरू आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेले. याचं कारण आपण पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट निर्माण नाही करू शकलो. पुण्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून ही एक चांगल्या विमानतळाची गरज होती.
आज बंगळुरूचं विमानतळ पहा, हैदराबादचं विमानतळ पहा, आज जगभराची कनेक्टिव्हिटी त्यांनी तिथे निर्माण केली. आणि कुठलाही उद्योग परदेशातला असेल किंवा देशांतर्गत असेल, ज्यावेळेस एका ठिकाणी एका शहरात यायचं ठरवतो, पहिली गोष्ट पाहतो कनेक्टिव्हिटी. आज पुण्याला जर एक चांगला एअरपोर्ट सुदैवाने आता होतोय पुरंदरचा, पण त्याला अजून काही कालावधी लागेल. नवी मुंबईचा आता ऍक्टिव्हेट होतोय, तो निश्चित परिस्थिती बदलेल. पण हे गेल्या 10 वर्षात 15 वर्षामध्ये व्हायला हवं होतं. सो इथं आपण थोडेसे कमी पडलो. दुसरं महत्वाचं आहे की आपण उद्योग स्नेही होतो आहोत, पण अजून आपल्याला खऱ्या अर्थानं की याच्यामध्ये खूप एक मला इम्प्रुव्हमेंटची स्कोप दिसते. की FDI असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, किंवा देशांतर्गत उद्योग जे महाराष्ट्रात येणार आहेत, तर त्यांना वन विंडो सिस्टीम नावाचा प्रकार आपण कायम बोलत राहतो, पण ती वन विंडो सिस्टीम कधीच नाहीये. म्हणजे आजही त्यांना 30-35 वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या घ्या, हे घ्या. मग पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, मग तुमचा वॉटर सप्लायचे इश्यूज आहेत, तुमचे इलेक्ट्रिसिटीचे इश्यूज आहेत. आज इलेक्ट्रिसिटीमध्ये निश्चित आपले दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. तर कुठलाही उद्योग एक त्यांचं स्वतःचं एक असेसमेंट असतं, ज्यावेळेस ते एखाद्या नवीन ठिकाणी उद्योग त्यांना उभारायचा असतो. या पॅरामीटरमध्ये आज आपल्याकडे जमिनीचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आज तुम्ही तेलंगणामध्ये जावा, तामिळनाडूमध्ये जावा, तर ते तुम्हाला अतिशय स्वस्तामध्ये जमीन उपलब्ध करून देतात तुमच्या उद्योगासाठी. आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, स्वस्तात जमीन. कारण दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. कारण तुमच्या कॉस्ट ज्या आहेत म्हणजे तो उद्योग उभारण्याच्या, तर निश्चित हे होतं ना. सो या गोष्टींवर जर आपण काम केलं, वेगवेगळ्या नवीन इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण करण्याची गरज आहे. त्या पुणे मुंबई पुरतेच मर्यादित असू नये. जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं, म्हणजे उद्या तुम्ही 8 लेनचे 12 लेनचे हायवे तयार केले, तर कुठल्याही उद्योगाला काही अजून नवीन ठिकाणी एक्सप्लोर करणं त्यांना अवघड नाहीये. या मला वाटतं माझ्या दृष्टीने की या इम्प्रुव्हमेंटच्या काही एरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण अग्रेसिव्हली काम केलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे महाराष्ट्र पहिल्यापासून होता, पण जग ज्या पद्धतीने पुढे जाते तो स्पीड आपला कमी आहे. तो- आत्ताचा yes. स्पीड आहे ना, तो आपला थोडासा कमी आहे. तो वेग त्याला आणखीन देणं खूप निश्चित, गरजेचं आहे. निश्चित. आता तुम्ही जगभर फिरता, एक आपण आता या उद्योगावरच महाराष्ट्र कायम अग्रेसर होतं, तरी एक सर असं समज होतं की मराठी माणूस उद्योगात मागे आहे किंवा त्याला ते जमत नाही. आता तुम्ही एवढं ग्लोबल व्ह्यू बघता, खरंच असं आहे की हा काही गैरसमज आहे? नाही, मला असं वाटत नाही मराठी माणूस मागे नाहीये. मराठी माणूस प्रचंड मेहनती आहे. मराठी माणूस हा प्रामाणिकपणे त्याचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतो. हा, तुम्ही जर त्याला इतर म्हणजे आपली जी राज्य आहेत, तिथल्या उद्योजकांची त्याची बरोबरी करायचा प्रयत्न केला किंवा जगभरातल्या उद्योजकांची, तर निश्चित आपल्याकडे काही अडचणी आहेत त्यामध्ये. पण मुळात मराठी माणूस उद्योग चांगला करू शकतो का, तर हो, करू शकतो. गरज काय आहे त्याला, की बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडचं जे टॅलेंट आहे, जे चांगलं टॅलेंट जे कॉलेजेसमधनं किंवा युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडतं त्यामध्ये, तर त्याचं ओरिएंटेशन थोडं चुकीचं आहे आपलं. की आपण नवीन मुलांना की तुम्ही उद्योजक व्हा म्हणून त्याला ओरिएंटेशन देत नाही. तर तुम्ही चांगल्या मोठ्या कंपन्यांमध्ये हाऊ यू कॅन गेट द बेस्ट प्लेसमेंट, याच्याकडे त्याचा जास्त ओढा. पण हा त्याचा दोष नाही, त्याचा पण एक एकंदरीत सिस्टमच तशी, म्हणजे फॅमिलीचं ओरिएंटेशन असेल किंवा एकंदरीत युनिव्हर्सिटीज कॉलेजचं ओरिएंटेशन असेल, की दे आर व्हेरी हॅपी की गुगलनी आमच्याकडे येऊन प्लेसमेंट केल्या, किंवा मायक्रोसॉफ्ट आमच्याकडे आली, किंवा आमच्याकडे NVIDIA आली, किंवा आमच्याकडे मर्सिडीज आली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बेस्ट कंपन्या आपल्याकडे येतात. IITचं वातावरण बघा तुम्ही, किंवा आपल्याकडच्या चांगल्या विद्यापीठांचं किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहेत त्याचं वातावरण ह्याचं बघा, किंवा चांगले कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये. तर चांगलं जे टॅलेंट आहे, सो देअर एम इज टू गेट द बेस्ट प्लेसमेंट, आणि त्यांना मिळतात. तुम्ही जर पाहिलं तर त्यांना बेस्ट पॅकेजेस मिळतात. इकोसिस्टम अशी तयार केली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये, की हा जो तरुण आहे, जो टॅलेंटेड आहे, जो अतिशय बुद्धिमान आहे, जो क्रिएटिव्ह आहे, की त्याला स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये आणता येईल का, त्याला थोडासा वेगवेगळ्या एक योजना अशा काही त्याच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत, की त्याला त्याचं इनोव्हेशन असेल, त्याचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल, किंवा त्याची एखादी सर्व्हिसेस रिलेटेड त्याच्या कन्सेप्ट आयडियाज असतील, तर त्या कशा चांगल्या पद्धतीने इन्क्युबेट होऊन तो एक चांगला उद्योजक बनवू शकेल, हे ओरिएंटेशन देण्याची गरज आहे. आज मी जगभरात जातो ना, तर अनेक मराठी उद्योजक मी 70-72 देशांमधून पाहिलेत. मी स्वतः त्या लोकांना भेटलोय. म्हणजे ते कुठेही प्रकाशात आलेले नाहीयेत, किंवा ते कदाचित आपल्याला माहीत नाहीत,
पण त्या देशांमध्ये अतिशय उत्तम काम करतात. म्हणून हा जो गॅप ज्यावेळेस मला जाणवला की अरे किती प्रचंड मराठी उद्योजक जगभरात आहेत आणि म्हणजे अगदी स्मॉल सेक्टरपासून ते लार्ज सेक्टरमध्ये त्यांच्या कंपन्या आहेत. तर काय अशा लोकांना महाराष्ट्राशी आपण जोडू नये, त्यांना जोडून घेण्याची गरज मला जाणवली. म्हणून मी एक इनिशिएटिव्ह काही आमच्या संघटना आणि मित्रांच्या मार्फत आम्ही जो तयार केला त्याचं नाव ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्ह. त्याच्याबद्दल मी निश्चित मला सांगायला आवडेल. नक्कीच सर, हे कॉन्क्लेव्ह पुण्याला झालं होतं, आता नुकतंच दुबईत झालं आणि एक मला वाटतं जर्मनीत पण झालेलं आहे त्याचं. तर हे कॉन्क्लेव्ह म्हणजे काय आहे? हे सगळे मराठी माणसं एकत्र आणणं, त्याबद्दल सांगा. आणि आता तुम्ही जे म्हणालात ना, अशी काही एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का की ज्या मराठी माणसांनी जगात आपलं नाव एक उंचीवर नेऊन ठेवलं बिझनेसमध्ये? मला पहिल्यापासूनच म्हणजे मी ज्यावेळेस परदेशामध्ये काही कंपन्यांसाठी कामं केली, म्हणजे 38हून अधिक देशांमध्ये, तर मी स्वतः कंपन्यांच्या प्रोजेक्ट्सवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर काम केलं. मला एक आवड होती. तिथले भारतीय दूतावास असतील, तिथल्या मराठी काही ऑर्गनायझेशन्स असतील किंवा तिथले चांगले मराठी उद्योजक असतील, मी कायम त्यांचा शोध घेत होतो त्यामध्ये. आणि मला याच्यामध्ये इतकी चांगली लोक भेटली. आणि ही कुठली होती? ही अतिशय छोट्या छोट्या खेडेगावांमधून परदेशात गेलेली आणि त्या भागामध्ये अतिशय कष्ट करून त्यांनी त्यांचे उद्योग व्यवसाय उभारले. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये कामं केली असतील, पण अमेरिकेमध्ये पाहिले, युरोपमध्ये पाहिले, ऑस्ट्रेलियामध्ये पाहिले, मिडल ईस्टमध्ये तर कित्येक पाहिले, साऊथ ईस्ट एशियामध्ये पाहिले त्यामध्ये. आणि मग मला जाणवलं की गॅप मी जो तुम्हाला सांगितला की आपल्या एकंदरीत एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण जे क्रिएटिव्ह मुलं आहेत त्यांचं ओरिएंटेशन आपण कायम जॉबकडे त्यांना दिलेलं आहे की नाही तू अमेरिकेला गेला पाहिजेस, तू युरोपला गेला पाहिजेस, ह्या सगळ्या फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये तुला प्लेसमेंट मिळाली पाहिजे. मग त्याचं ओरिएंटेशन तसं होतं. पण अशी कंपनी तू तयार कर असं आपण नाही. असं आपण थोडंसं कमी पडतो की तू काय फॉर्च्यून 500 कंपनी तयार तू केली पाहिजेस किंवा तुझा एखादा प्रॉडक्ट आहे ना तो गुगलने घेतला पाहिजे, मायक्रोसॉफ्टने घेतला पाहिजे, हे ओरिएंटेशन आपण देण्यामध्ये कमी पडतो त्याच्यामध्ये. तर ती निकड मला जाणवत होती. मग आम्ही अनेक वर्षाचा ह्याच्यावर एक विचारमंथन केल्यानंतर आणि आमचे जे काही पेट्रन्स आहेत आत्ता त्याच्यामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत, संदीप वासलेकर आहेत, प्रतापराव पवार आहेत त्यामध्ये. आणि आता रिसेंटली आमच्या अनेक उपक्रमाशी जोडले गेलेत स्वतः आनंद देशपांडे सर आहेत, जे स्वतः एक रोल मॉडेल आहेत की म्हणजे अतिशय एक म्हणजे सामान्य कुटुंबातून येऊन आपण कशा प्रकारे एक जगभरामध्ये इम्पॅक्ट क्रिएट करणारा व्यवसाय उभा करू शकतो त्यामध्ये. अशा तर जगभरातून लोक जोडली गेली. मला आमचे प्रकाश भालेराव अमेरिकेमधले ते आता आमच्याशी जोडले गेले. विनोद जाधवांसारखा एक उद्योजक जो की म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीतून आज म्हणजे अख्ख्या CIS कंट्रीजमध्ये, कॅरेबियन्स कंट्रीजमध्ये, गल्फ ह्याच्यामध्ये ज्यांनी अतिशय मोठी हेल्थकेअर कंपनी उभा केली, अशा अनेक लोक आता जोडले गेले. म्हणजे माझ्याकडे आत्ता एक 700 ते 800 असे इन्फ्लुएन्शियल मराठी लोकांचा डेटाबेस आहे त्यामध्ये की जे त्या त्या क्षेत्रात अतिशय म्हणजे त्यांनी त्या क्षेत्रात ग्लोबल इम्पॅक्ट तयार केला आहे. म्हणून मग आम्ही इनिशिएटिव्ह तयार केला ग्लोबल एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह. हे फक्त एक कॉन्क्लेव्ह नाही, इट्स अ मुवमेंट डिफायनिंग ग्लोबल विजन फॉर महाराष्ट्र. हा एक कॉन्सेप्ट घेतला, हा नवीन इनिशिएटिव्ह तयार केला ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्ह डिफायनिंग ग्लोबल विजन फॉर महाराष्ट्र. आता याच्यात आपण काय करतो तर महाराष्ट्रातले जे म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम पासून म्हणजे MSMEचे सेक्टर्स पासून ते लार्ज सेक्टरपर्यंत, स्टार्टअप्स पासून ते ज्यांच्या काही स्पेशालिटी प्रॉडक्ट कंपन्या आहेत, तर अशा लोकांना परदेशात घेऊन जाणं आणि त्या भागातले मराठी उद्योजक. आता मराठी हा विषय अजून फक्त त्याला तुम्ही फक्त बाय बर्थ और बाय कास्ट और रिलीजन फक्त ते मराठी असं नाही. मराठी उद्योजक आपण कोण म्हणतो की महाराष्ट्र हा एक आपण देशाला दिशा देणारं आपलं राज्य आहे. तर महाराष्ट्राच्या नावातच राष्ट्र आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये जेवढे वेगवेगळ्या ह्याची स्टेटची लोक राहतात, मग ते साऊथ इंडियन्स असतील, नॉर्थ इंडियन्स असतील किंवा ते ईस्ट इंडियामधले असतील किंवा वेगवेगळ्या प्रदेशात मातीशी जो महाराष्ट्राशी जोडला गेलेला आहे व्यवसायाच्या रूपाने, म्हणजे त्याचं काही ना काहीतरी बिझनेस इंटरेस्ट महाराष्ट्रात आहे, तो मराठी माणूस आपल्यासाठी. म्हणजे आपली व्याख्या अतिशय क्लिअर आहे. त्याच्यामुळे
तुम्ही जर इथं येणारे उद्योजक पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्थ इंडियातले दिसतील, तुम्हाला साऊथ इंडियातले दिसतील, तुम्हाला ते देशाच्या कुठल्याही भागातले दिसतील, पण जे महाराष्ट्राशी जोडले गेलेले आहेत. आज तुम्ही जर बघितलं पुणे, मुंबई, नवी मुंबई किंवा संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी उद्योग जर पाहिले तर ते सगळ्या भागातून आलेले उद्योजक आहेत ना, वेगळ्या देशातून आले, वेगळ्या राज्यातून आलेले, ते सगळे आपल्यासाठी मराठी. तर ही ब्रॉडर आपली आहे. मग ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या महाराष्ट्राची नाळ असलेल्या उद्योग क्षेत्रातल्या लोकांना तिथं बोलवायचं. तर पुण्यामध्ये हा प्रयोग केला. तर त्याच्यामध्ये मला सुरुवातीला एक असा अपेक्षा होती की 300-400 लोक आपण चांगले, ह्याचं एवढा छान म्हणजे इट बिकेम अ मुवमेंट पुण्यातूनच की इथे जवळपास 1600-1700 उद्योजक त्या ठिकाणी आले आणि ते 20 पेक्षा जास्त देशातून आले. मग आम्ही एक युरोपमध्ये एक हा एक्सपेरिमेंट केला फ्रँकफर्टमध्ये. तिथे खूप चांगल्या प्रकारचा त्याला हे मिळाला आणि तिथं जर्मन लोकही सहभागी झाले. मग दुबईमध्ये केलं का, दुबई ज्यावेळेस कुठलाही म्हणजे महाराष्ट्रातला उद्योजक असेल त्याला ज्यावेळेस इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायचं असतं तो पहिला विचार त्या डोक्यात येतो UAE, कारण ते कल्चरली ॲक्लिमेटाईज आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि एकंदरीतली पण इकोसिस्टम खूप चांगली आहे. तर तुम्ही इझिली तिथे व्यवसाय चांगला उभा करू शकता. दुबईमध्ये म्हणजे आम्हाला 1 महिना अगोदर रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं कारण ती कॅपॅसिटीच नव्हती. तिथं आम्ही 840 लोकांना त्या ठिकाणी सामावून घेतलं आणि मग वेगवेगळ्या सेशन्समध्ये मग वेगवेगळे तिथले स्पीकर्स आणि त्या तिथल्या सरकारचे लोक, तिथल्या कॉन्सुलेटचे लोक, असे 1000 लोक तिथं त्या ठिकाणी 3 दिवस त्या ठिकाणी उपस्थित होते. तर ही चळवळ अशी आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आपण जगभरामध्ये घेऊन जायचं. आता आम्ही लंडनमध्ये एप्रिलमध्ये हा ग्लोबल एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्ह करतोय. सप्टेंबरमध्ये अमेरिकेमध्ये करतोय. आता पुढच्या 3 वर्षामध्ये जगातल्या वेगवेगळ्या शहरांमधली निमंत्रण आपल्याकडे, कारण त्यांना पण आपल्याशी जोडलं जायचंय. आणि ह्याच्यामध्ये खूप चांगली लोक भेटतात. म्हणजे मी आत्ता रिसेंटली तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये प्रकाश भालेराव पहिली प्रॉडक्ट कंपनी, म्हणजे पहिला मराठी माणूस ज्यांनी प्रॉडक्ट डेव्हलप केलं, DVD आणि अशा अनेक. त्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये तर खूप लोक आहेत. मला दुसरा एक अतिशय मोठा उद्योजक त्या ठिकाणी भेटला डेट्रॉईटमध्ये, अविनाश राजमाले. आपल्या लातूर जवळच्या एका खेडेगावातले, अहमदपूरच्या तिथलं त्यांचं गाव. त्यामध्ये इंजिनियर झाल्यानंतर तिकडे काही कंपन्यांमध्ये काम केलं. आज त्यांची लेकशोर ग्लोबल नावाची कंपनी आहे. आज अमेरिकन सरकारचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स ही लेकशोर ग्लोबल करते. आणि अविनाश राजमाले एक फार मोठा उद्योजक आहे अमेरिकेमधला. श्रीनिवास ठाणेदार म्हणजे ते आपलेच मराठी, आज अमेरिकेत खासदार आहेत. पण त्याच्या अगोदर त्यांनी अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक उद्योग उभा केले, विकले आणि आता एक विशिष्ट टप्प्यावर अमेरिकेच्या राजकारणामध्ये प्रभाव पाडतात. त्यामध्ये अमेरिकेत तर 1000 पेक्षा जास्त लोक आपल्याशी जोडले गेलेले, जे छोटे मोठे उद्योजक आहेत, खूप आहेत. आमचा एक अमित गर्ग नावाचा एक मित्र आहे, त्याचं पुण्यामधून सुरुवात झाली. इथं खराडीमध्ये हायलॅब नावाची कंपनी त्यांनी निर्माण केली. आज अमेरिकेमधली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली. तर तो माझ्या दृष्टीने तो मराठीच माणूस आहे, कारण त्याचा मोठा व्यवसाय इथं पुण्यामध्ये. अशा खूप स्टोरीज आहेत. मी दुबईमध्ये जर सांगितलं, विनोद जाधवांसारखा माणूस आम्हाला भेटला तिथे, ज्याचा हेल्थकेअर बिझनेस हा जगातल्या 100हून अधिक देशांमध्ये त्याचं काम आहे. त्यामध्ये दुबईमध्ये एक विजेंद्र सुर्वे म्हणून सातारा जवळच्या अतिशय खेडेगावातला मुलगा, आज दुबईमधले जेवढे तुम्ही मोठे 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स पाहता तर त्याचं सगळं डिझायनिंगचं काम त्याच्याकडे आहे. सौदीमध्ये असेल, आता मॉरिशसमध्ये असेल, खूप म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे मी अशी सांगू शकेन. मी म्हणजे युरोपमध्ये पाहिली. आज आपली जर्मनीमध्ये अनेक लोक काम करतात. एक भरत गीते नावाचा, आता त्यांनी इथे चाकणमध्ये एक उद्योग उभा केला आहे. एक बाळासाहेब दराडे नावाचा एक आपल्या बुलढाण्याकडचा एक उद्योजक, आता त्याची कोल गॅसिफिकेशनचा चंद्रपूरमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट केला, एक अमेरिकन कंपनीशी टायअप करून. 1600 एकरमध्ये त्यांचा एक मोठा प्लांट येतोय. छोट्या ह्याच्यातून घाललं. म्हणजे ही इतकी उदाहरणं आहेत. आणि मला या मागच्या मी 3-1 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये अतिशय झोकून देऊन काम करतो. मला एवढी चांगली लोक भेटली. म्हणजे
ही लिस्ट मी तुम्हाला सांगितलं नाही, 700-800 लोक मला माहीत आहेत जे उद्योजक आहेत. तर आता आपण असं ठरवलं की कमीत कमी मला निश्चित खात्री 10,000 पेक्षा जास्त लोक तर एवढे इन्फ्लुएन्शियल असतील. या लोकांचा शोध ह्या एंटरप्रेन्योर कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून घ्यायचा, त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीशी जोडून घ्यायचं आणि त्यांनी इथल्या मराठी म्हणजे अगेन नॉट लिमिटेड, हे नाहीये कन्सेप्ट. जो ज्या उद्योगाची महाराष्ट्राची नाव जोडली तो मराठी माणूस, त्यांना मदत करायची. तर एक खूप ॲम्बिशियस टार्गेट ठरवलं मला. आत्ताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचं विजन त्यांनी खूप चांगलं ठेवलं की बाबा 1 ट्रिलियन महाराष्ट्राची इकॉनॉमीला आपण घेऊन जायचं 2030 पर्यंत. 30 होईल, 32 होईल, अचीव होईल, अवघड नाही आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की आपण ऍटलिस्ट आपल्याकडनं 1% तरी आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे, म्हणजे या उद्योजकांनी. तर जगभरातली जी उद्योजक आज वेगळ्या देशांमध्ये काम करतायत त्यांना इथल्या महाराष्ट्रातल्या उद्योगांशी जोडायचं आणि त्यांनी यांचं मेंटोरिंग करून यांना जगभर घेऊन जायचं, असा हा एक उपक्रम आहे. आणि त्याच्यासाठी पूरक उपक्रम म्हणून मग मी आमच्या काही सहकाऱ्यांसोबत एक रेसी नावाची एक ऑर्गनायझेशन स्थापन केली, रुरल एंटरप्रेन्योर कनेक्ट इनिशिएटिव्ह. महाराष्ट्राचं खरं पोटेन्शियल मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात आहे. खरं टॅलेंट तुम्हाला ग्रामीण भागात सापडेल. आणि हे रेसी का मला करावं असं वाटलं याचं तुम्हाला कारण सांगू. मी पण अतिशय एका छोट्या खेडेगावातून शिकलो, जिल्हा परिषद शाळेतून, मराठवाड्यातून. आत्ताचा धाराशिव जिल्हा, तिथल्या एकाच्या छोट्या खेडेगावातून आम्ही शिकलो. मी नंतर जिल्हा परिषद शाळेपर्यंत 10वी पर्यंत शिकलो. मी माझी सगळी मित्र ज्यावेळेस मी आज त्यांच्याशी भेटतो, मला फार वाईट याच गोष्टीचं वाटतं की आज ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पाहतो ते माझ्या एवढेच बुद्धिमान होते, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त बुद्धिमान होते, हुशार होते, स्किल सेट वाईज माझ्यापेक्षा चांगले स्किल सेट त्यांच्याकडे होते. पण फॉर्च्युनेटली मी शहरामध्ये आलो, मला एक्सपोजर मिळालं, मला संधी मिळत गेल्या आणि मी थोडंफार काम उभा करू शकलो. त्या माझ्या मित्रांना संधी मिळाली नाहीत परिस्थितीमुळे. त्यांची लग्न लवकर झाली, घरगुती काही अडचणींमुळे त्यांना शेतीची जबाबदारी घ्यावी लागली. काही छोटे मोठे व्यवसायामध्ये ते त्या ठिकाणी अडकून गेले. आणि मला असं आज वाटतं की ते टॅलेंट खरं तर वेस्ट गेलं ना. त्यांना जर संधी मिळाली असती तर ते सुद्धा चांगले उद्योजक झाले असते. तर ही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ही थोडी खंत होते. तर आजही परिस्थिती काही फार बदललेली नाहीये आणि ग्रामीण भागातल्या अतिशय बुद्धिमान, हुशार, क्रिएटिव्ह, ज्यांच्याकडे अतिशय चांगले स्किल्स आहेत त्या मुलांना परिस्थितीमुळे फार पुढे जाता येत नाही. आणि मग त्यांना कुठेतरी मग छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून ते पडतात आणि मग झालं त्याच ह्याच्यामध्ये. तर हा जो रुरल एंटरप्रेन्योर कनेक्ट इनिशिएटिव्ह आहे, तर आपल्याला त्या मुलांपर्यंत पोहोचायचं जे चांगले उद्योजक होऊ शकतात, जे चांगले वैज्ञानिक होऊ शकतात किंवा जे चांगले स्टार्टअप तयार करू शकतात, चांगला प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतात. तर त्यांना उद्योजक म्हणून आपल्याला पुढे आणायचं. आणि त्यासाठी हे जगभरातले ही इकोसिस्टीम त्यांना तयार करून जोडून द्यायची. म्हणून आनंद देशपांडे सरांसारखे मेंटॉर आज ते आपल्याला म्हणतात की मी तुमच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी आहे. किंवा प्रकाश भालेराव आहेत, विनोद जाधव आहेत, आमचे दुबईमधले अजून उद्योजक मिलिंद देशमुख नावाचे उद्योजक आहेत. खूप चांगले लोक आहेत, त्यांना पण खूप चांगलं काम करायचं. मला सांगायला आनंद वाटतो की आनंद गानो म्हणून एक आमचे सहकारी आहेत. आम्ही हा जो ग्लोबल एंटरप्रेन्योर इनिशिएटिव्ह केला तर गरजे मराठी म्हणून ती संस्था अतिशय पॅशनेटली ते पण अशा लोकांचा शोध घेतात. आता आम्ही मिळून मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे प्रयोग राबवतोय. आता आमचा अवेअरनेस प्रोग्राम चालू आहे. तर आनंद गानूंच्या सहकार्याने आणि आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम आता सुरू केला. नेक्स्ट स्टेप त्याची जी असेल की त्यातलं टॅलेंट शोधायचं आणि त्याला ही इकोसिस्टीम मध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. त्याला लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्क्लुडिंग फिनान्शियल, तर ती त्याला मदत करायची आणि त्याला पुढे घेऊन जायचं. खूपच सर महत्वाकांक्षी ही योजना आहे. कारण या मुलांना एक्सपोजर मिळणं, त्यांना व्यासपीठ मिळणं आणि एक रिसोर्स खूप आवश्यक आहे आणि ते त्याच्यासाठी तुम्ही सगळे काम करताय.
मला आत्ता एक जाणून घ्यायला आवडेल की बाहेर तुम्ही दुबईत जाता, इतर देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये या मुलांसाठी काय संधी आहेत आता? कुठल्या लेवलला ही मुलं काम करू शकतात, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या घेण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? सर, जगभरामध्ये एवढ्या संधी उपलब्ध आहेत. आपल्याला पहिली गोष्ट केली पाहिजे की आपलं विजन हे ग्लोबल लेवलचं, आपल्याला ते विजन आपल्याला डिफाईन केलं पाहिजे. आपण बऱ्याचदा काय होतं की आपण अनफॉर्च्युनेटली की ते विजन फार मोठं ठेवत नाही समोर. तर पहिली गोष्ट आहे ना की आपल्याला जगभरामध्ये जायचं आणि जगभरात जिथे जिथं संधी तिथं मला काम करायचंय, हा एक माइंडसेट तयार होणं फार महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला सांगतो, दुबई सारखं काय होतं दुबईकडे सांगा 1970 पर्यंत काही नव्हतं. 1990 पर्यंत काही नव्हतं. वाळवंट ओसाड, वाळवंट, तिथं ना वीज होती, ना तिथं प्यायला पाणी होतं, ना तिथं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. पण जसं म्हणतात की ॲडव्हर्सिटी हे तुम्हाला ते स्वतः तुमच्यामध्ये ते फायर निर्माण करतात. त्या लोकांनी आज म्हणजे अख्खं जग तिथे येतं आता. 100पेक्षा जास्त नॅशनॅलिटीची लोक आज तिथे राहतात. त्यांनी एक इकोसिस्टम तयार केली कंट्री म्हणून, नवीन जगच तयार केलं. त्यामुळे प्रत्येक जण ज्याच्याकडं आयडियाज आहेत, ज्याच्याकडं इनोव्हेटिव्ह माइंड आहे, ज्याच्याकडं क्रिएटिव्हिटी आहे, ज्याच्याकडं धडपड करण्याची आणि प्रचंड मेहनत घ्यायची इच्छाशक्ती आहे, यांना त्या ठिकाणी प्रचंड स्कोप आहे. काही नाही, तुमचं इंटेलेक्च्युअल कॅपिटल घेऊन तिथं जा आणि प्रॉस्पर व्हा, एवढं सोपं आहे. तशीच परिस्थिती जगभरातल्या अनेक देशांमध्ये. मला वाटतं की मराठी तरुणांनी आता ह्या अशा जगाचा शोध घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण मेहनती असतो, आपल्याकडे खूप चांगलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परिस्थितीनेच आपलं असं ते पॉझिटिव्ह बनवलेलं आहे की आपण निश्चित सक्सेसफुल होऊ शकतो. फक्त आता तुम्ही जे काम करताय विविध संघटनांना, दे आसरा फाउंडेशन जे काम करताय, आता बऱ्यापैकी अशी इकोसिस्टीम तयार झालेली आहे. बरोबर. स्किलच्या दृष्टीने काय बघता तुम्ही? कुठली स्किल्स आवश्यक आहेत त्या संधी घेण्यासाठी? नाही तर बऱ्याच वेळेला असतं की संधी येते पण आपल्याकडे स्किल नसतं. तर यासाठी काय करायला पाहिजे? ज्याला कुणाला उद्योजक व्हायचंय किंवा ज्याला कुणाला एक इम्पॅक्ट करायचा आहे, आपण त्याला म्हणून, मग तो त्याच्या स्टार्टअपच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्या रिसर्चच्या संशोधनाच्या माध्यमातून असेल, कशातून असेल. सगळ्यात महत्वाची स्किल सेट आहे ना की तुम्हाला उद्योजक म्हणून जर पुढे यायचं असेल तर तुमच्यात रिस्क टेकिंग एबिलिटी पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे कम्फर्ट लेवल आहे त्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर पडून ही तुम्हाला ती रिस्क ही घेण्याची एबिलिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. रिस्क आहे तो इश्क आहे. बरोबर आहे ना सर? म्हणजे मी तर माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये इन्फ्लुएन्स, म्हणजे मी रॉबर्ट फ्रॉस्टची कविता वाचली, 2 roads diverge in a wood and I took the one less traveled by and that has made all the difference in my life. सो 2 रस्ते जातात, एका रस्त्याने सगळेच जातात, राजमार्ग असतो ना त्याच्यामुळे सगळे त्या रस्त्याने जायचा प्रयत्न करतात. दुसरा रस्ता आडवळणाचा असतो, क्रिएट करतात. कदाचित तो कुठे घेऊन जाईल माहीत नसतं, पण फार कमी लोक तो रस्ता घेतात. तुम्हाला तो रस्ता घेता आला पाहिजे. रिस्क टेकिंग एबिलिटी जी आहे उद्योजकाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. सेकंड, तुमच्याकडं धैर्य पाहिजे. जसं मी म्हणलं, आज मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी एक माल्टा नावाचा देश आहे, छोटा देश आहे, खूप छोटा. तिथे गेलो होतो, एकदम अवाक झालो. इतक्या आपल्या म्हणजे दक्षिण भारतातल्या लोकांनी तिथं हेल्थकेअरचे बिझनेसेस केले. कारण माल्टाचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की तिथनं तुम्ही युरोप आणि साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिकेमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करणं सोपं होतं. माल्टा इज नाव पार्ट ऑफ युरोपियन युनियन. ती गोवा एवढाच आहे, गोव्यासारखा आहे आपला माल्टा. त्यामध्ये अनेक लोक तिथे गेले. आफ्रिकेमध्ये भारतातल्या नॉर्थ इंडियामधल्या लोकांनी पहिलं व्हेंचरिंग केलं आफ्रिकेमध्ये. सिंधी, पंजाबी लोकांनी, त्यावेळेस गुजराती लोकांनी. तुम्ही बघा हे लोक का पुढे गेले? कारण जिथं जिथं संधी त्यांना दिसली तिथं ते पोहोचले. आज गुजराती लोक तर जगभरामध्ये तुम्ही कुठल्याही देशात जा तुम्हाला ते भेटतील. म्हणजे तुम्हाला ते व्हेंचरिंग जे आहे ना, रिस्क टेकिंग एबिलिटी तुमच्यात पाहिजे, तुमच्यात करेज पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की नाही मी जाईन, किती ऑड असेल ना तर मी तिथं पोहोचेन, तिथं काम करेन. अनेक मराठी लोकांनी केलंय ते, कदाचित प्रकाशात नाही आहेत पण अनेक मराठी लोक भेटतात आफ्रिकेमध्ये वगैरे सुद्धा भेटतात. खूप चांगलं व्हेंचरिंग केलंय त्या ठिकाणी.
तर आपल्याला ना त्या संधीचा शोध घेता आला पाहिजे, ते करेज पाहिजे की नाही या देशामध्ये आता मला प्रगती दिसते, मी इथे जाऊन काहीतरी करेन. आणि त्या ठिकाणी निश्चित तुम्ही यशस्वी होऊ शकता. आमचा एक मित्र आहे रिजवान आडतिया म्हणून, सौराष्ट्रामधून कच्छ भागातून तो आफ्रिकेमध्ये गेला आणि आफ्रिकेमध्ये छोटी छोटी किराणा मालाची दुकानं टाकली, तो व्यवसाय सुरू केला. आज त्याची 200 पेक्षा जास्त सुपर मार्केट आहेत आफ्रिकेमध्ये. म्हणजे पॉसिबल आहे. सो ती एक स्किल सेट पाहिजे तुमच्याकडे, करेज पाहिजे. दुसरं महत्वाचं नसतं, कम्युनिकेशन पाहिजे. यू हॅव टू बी व्हेरी गुड कम्युनिकेटर. आणि कम्युनिकेशन इज अ की. तुम्हाला कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर यू कॅन इन्फ्लुएन्स पीपल. येस, आज तुम्ही परदेशात गेला, तो समोरचा माणूस तुमच्यावर का विश्वास ठेवेल? बरोबर. तुमचं कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर निश्चित तो तुमच्यावर म्हणजे तो विश्वास ठेवेल. तुमचं एंट्री तिथलं First ऍक्सेस, impression त्यातनंच निर्माण होतं. तो ऍक्सेस तुम्हाला चांगला क्रिएट होतो. चौथं महत्वाचं जे आहे ना की तुम्हाला फिनान्शियल म्हणजे आपण म्हणतो ना की फायनान्शियल मॅनेजमेंट हे तुम्ही जमलं पाहिजे. नसेल जमलं तर शिकून घेतलं पाहिजे. शेवटी फायनान्स हा जो विषय ना उद्योगासाठी फार महत्वाचा आहे की एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्हाला जर पुढे जायचं तुम्हाला फायनान्स कळला पाहिजे. तुम्हाला म्हणजे आता याच्यामध्ये बँकिंग ऑपरेशन्स असतील किंवा आपल्या दृष्टीने कुठल्या कुठल्या फिनान्शियल पॉलिसीज आपल्या बिझनेससाठी आहेत. मग सरकारी असतात, निमसरकारी असतात, काही इंटरनॅशनल फंड्स असतात. तर त्यांचं इन्फ्युजन तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला कसं करता त्याला पाहिजे. फिनान्शियल मॅनेजमेंट माझ्या दृष्टीने ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामध्ये. तर कम्युनिकेशन, फिनान्शियल मॅनेजमेंट, रिस्क टेकिंग एबिलिटी, करेज, हे मला एक महत्त्वाचे स्किल सेट वाटतात त्यामध्ये की उद्योजकांच्या दृष्टीने. आणि निश्चित नाविन्यपूर्ण संकल्पना तर तुमच्यात पाहिजे, त्याशिवाय तुम्ही उद्योजक बनवू शकत नाही. म्हणजे हा की तुम्हाला तुमचं तो इनोव्हेटिव्ह माइंड हे तुम्हाला डेव्हलप करावंच लागतं त्यामध्ये. की कुठलाही बिझनेसचं लाईफ हे आता पहिल्यासारखं नाही की 50 वर्ष 100 वर्ष तो बिझनेस चालेल. आज ज्या प्रकारे टेक्नॉलॉजीचं इन्फ्युजन होत आहे किंवा ज्या ॲडव्हान्समेंट टेक्नॉलॉजी ज्या होत आहेत, तर तुमच्या बिझनेसचा फॉर्म हा दर 2 वर्षांनी बदलू शकतो, 5 वर्षांनी बदलू शकतो त्यामध्ये. तर टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन, ॲडॅप्टॅबिलिटी टू न्यू टेक्नॉलॉजीज हे एक अनदर स्किल सेट आय वुड लाईक टू ॲड येस. या ह्याच्यामध्ये की ॲडॉप्शन. यू शुड नॉट बी रिजिड. तुम्ही फ्लेक्झिबल पाहिजे. संधीचा शोध घेता आला पाहिजे. जिथं संधी मिळेल तिथं तुम्ही फ्लेक्झिबली तिथं तुम्हाला ती संधी ग्रॅब करता आली पाहिजे. सो ॲडॉप्शन इज ऑल्सो वन ऑफ द रिक्वायर्ड स्किल सेट. खूपच महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय नव्या संधी आपण घेऊ शकणार नाही. म्हणजे आता तुम्ही कॅश फ्लोचा उल्लेख केला ना, देआसरा फाउंडेशन पण खूप चांगल्या अशा सर्व्हिसेस किंवा ही अशी मदत प्रोव्हाइड करतात. म्हणजे ज्यांना कॅश फ्लो मॅनेजमेंट शिकायचं आहे किंवा गरज आहे, अशा सगळ्या लोकांनी जर देआसराला कनेक्ट केलं, वेबसाईटवर गेलं, तिथे कनेक्ट केलं, तर देआसरा फाउंडेशन अशा सगळ्या लोकांना एक्सपर्टची मदत देऊ शकतं आणि कॅश फ्लो तुमचा मॅनेज कसा करावा हे उत्तम पद्धतीने तुम्ही तिथे शिकू शकता. बरोबर बरोबर. नाही, टेक्नॉलॉजीमुळे आता फार सोपं झालं. आता चॅट जीपीटीला तुम्ही अनेक प्रश्न विचारू शकता, त्यातून तुम्हाला उत्तरं मिळू शकतात. तर एंटरप्रेन्योर जो आहे ना सर, की त्याला स्किल सेट फार महत्वाचे आहेत त्यामध्ये. मग त्याच्यामध्ये ड्राईव्ह तर असलाच पाहिजे, पॅशन असलं पाहिजे, त्याशिवाय तर तो करू शकत नाही. पण स्किल सेट त्याला नसतील तर शिकून घ्यावे लागतील जर तो स्पीड मॅच करायचा असेल तर. आणि शिकण्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग या एंटरप्रेन्योरशिप मध्ये असं आहे की एंटरप्रेन्योर हा प्रत्येक मिनिटाला नवीन नवीन गोष्टी शिकत गेला पाहिजे. द मोमेंट यू स्टॉप लर्निंग यू आर कमिटिंग अ प्रोफेशनल सुसाईड. इतकं सोपं आहे. म्हणजे फिअर्स आहे पण रियालिटी. सर, आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला पुढे कसं घेऊन जाता येईल याच्याबद्दल तुम्ही खूप चांगलं सगळं माहिती दिली, खूप चांगल्या उदाहरणं दिलेत. त्यामुळे सगळ्यांनाच नक्कीच इन्स्पिरेशन मिळेल. त्याचबरोबर आणखीनही इकोसिस्टीम, हे वर्क कल्चर ज्याला आपण काय एंटरप्रेन्योरशिप कल्चर म्हणतो, हे महाराष्ट्रात तयार होण्यासाठी आणखीन काय केलं पाहिजे? सर, सध्या महाराष्ट्राला गरज आहे ती महाराष्ट्राला देशालाच जर कशाची गरज आहे म्हणजे आत्ता आपल्या पंतप्रधानांनी 2047 विकसित भारत हे एक अतिशय नाविन्यपूर्ण असं एक संकल्पपत्र तयार केलेलं आहे की आपल्या 2047ला विकसित भारत व्हायचं. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्र
हे पण आपण आता त्याच्यावर चर्चा करतो आहोत. मी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही पण याच्यावर एक ऑर्गनायझेशन म्हणून हे कसं आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जास्त फोकस आहे तो MSME सेक्टर, हाऊ MSME कॅन बिकम अ ग्रोथ इंजिन ऑफ दिस सक्सेस स्टोरी. ह्याच्यावर आपण चांगलं काम करतो. MSME कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स करतो. पण जर देशाला, महाराष्ट्राला कशाची गरज आहे तर वी शुड एम और वी शुड क्रिएट ऑन्टरप्रिनर्स रेव्होल्युशन नाव. म्हणजे थोडासा ॲम्बिशियस शब्द आहे पण वी नीड अन ऑन्टरप्रिनर रेव्होल्युशन. का मी तुम्हाला सांगतो, आज जगभरामध्ये छोटे छोटे देश आहेत, त्यांच्या साईज ऑफ इकॉनॉमी का मोठ्या झाल्या. म्हणजे जर्मनी घ्या, इटली घ्या, फ्रान्स घ्या, म्हणजे ज्या कॅनडा घ्या, सिंगापूर घ्या, UAE घ्या. पॉप्युलेशन तुम्ही बघता म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी कमी पॉप्युलेशनचे देश आहेत. म्हणजे काही लाखांमधले, काही 2-5 कोटीतले, पण साईज ऑफ इकॉनॉमी बघा. का तर त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या हायर एज्युकेशनमध्ये जी मुलं शिकतील त्यातली 50-60% हे ऑन्ट्रप्रिनर्स होतील अशा प्रकारची इकोसिस्टीम तयार आहे. आपलं थोडंफार दुर्दैव असं झालं की आपल्याकडे जी लाखो मुलं जी शिकली त्यातली ऑन्ट्रप्रिनर्स होतील याच्यावर आपण फोकस दिला का आत्ता पण नाही. ते जॉब सिकर झाले, टॅलेंटेड होते, जॉब घेतलाय. आत्ता जर हे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र हा घडवायचा असेल तर आपल्या एज्युकेशन, हायर एज्युकेशन मधली कमीत कमी 15-20% मुलं ही उद्योजक होतील याच्याकडे आपण जाणीवपूर्वक ती इकोसिस्टम आपण तयार करण्याची आता गरज आहे. त्याशिवाय हे टार्गेट आपण अचीव करू शकू का? वेळेत करायचं किंवा वेळेच्या पूर्वी करायचं असं गरजेचं आहे. जसं साधी गोष्ट आहे, कुणी एखादा इकॉनॉमिस्ट असेल त्याला कळेल की आपण एक टार्गेट ठेवलं बाय 2030 पुढच्या 5 वर्षामध्ये वी शुड बिकम 1 ट्रिलियन इकॉनॉमी. महाराष्ट्र आता आपण किती आहे? रफली $500 बिलियन, म्हणजे अर्धा आहे, ½ ट्रिलियन आहे. आता ½ ट्रिलियन टू 1 ट्रिलियन 5 वर्षामध्ये जर बनायचंय तर ग्रोथ रेट किती आणला पाहिजे आपण? जवळपास 18-20% ग्रोथ रेट पाहिजे. आता आहे किती? 7-8%. 7-8 डबल किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला कसं होणार? नवीन उद्योजक निर्माण केल्याशिवाय शक्य नाही. तर तुमच्याकडे काय झालं पाहिजे? नवीन उद्योजक हे मोठ्या प्रमाणात तयार झाले पाहिजेत, तर ते ग्रोथ रेट अचीव करायला मदत करतील. सेम अप्लायज टू नेशन, की ज्यावेळेस आपण 5 ट्रिलियनचं टार्गेट ठेवतो तर त्याच्यामध्ये नव उद्योजक जे येतील त्यांनी त्यांचं मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. सो महाराष्ट्राला एक ऑन्ट्रप्रिनियल रेव्होल्युशनची गरज आहे. एक ऑन्ट्रप्रिनर कल्चर आपण डेव्हलप करण्याची गरज आहे. ऑन्ट्रप्रिनल इकोसिस्टम नव उद्योजकांसाठी तयार करण्याची गरज आहे. मी तेलंगणाला खरंच सॅल्यूट करेल, त्या स्टेटला मी बऱ्याचदा तिथे जातो, पाहतो. त्यांच्याकडे टी हब सारखे उपक्रम आहेत, टेक्नॉलॉजी हब सारखे. त्यांच्याकडे टी वर्क सारखे उपक्रम आहेत की नवीन उद्योजकांना ते त्या हब्समधून वर्क्समध्ये शिफ्ट करतात. वर्क्समधून त्यांना कमर्शियल म्हणजे त्यांचे कंपन्या ह्याला मदत करतात. सरकार म्हणून आणि आपल्यासारख्या देअस्त्रासारख्या काही संस्था किंवा आमच्या महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळासारख्या संस्था, गर्जे मराठी सारख्या संस्था, वेगवेगळी विद्यापीठं यांनी याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. आणि एक मिशन म्हणून आपण एक ऑन्ट्रप्रिनर रेव्होल्युशन कशी आपल्याकडे तयार होईल याच्यावर काम करण्याची गरज आहे. तरच हे टार्गेट सक्सेसफुल होतील. आता आम्ही दुबईमध्ये जी उद्योजकता परिषद केली, ग्लोबल ऑन्ट्रप्रिनर कॉन्क्लेव्ह, म्हणजे तुम्हाला सरप्राईज वाटेल, UAE ची इकॉनॉमी आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी ची साईज आता सेम आहे, $500 बिलियन सेम आहे, वी आर सेम. पण 2032 त्यांचं टार्गेट किती आहे? 3 ट्रिलियन बनायचं. आणि त्याचा रोड मॅप तयार आहे. 2025 ते 2032 पुढच्या 7 वर्षामध्ये $500 ट्रिलियन पासून 3 ट्रिलियनला जायचा रोड मॅप तयार आहे. दे विल बिकम सक्सेसफुल. इच्छाशक्ती. आपल्याला 1 ट्रिलियन बनायचं आहे 2030ला, तर आपल्याला 20%, 18-20%चा ग्रोथ रेट अचीव करावा लागेल. तर यासाठी ऑन्ट्रप्रिनियल रेव्होल्युशन इकोसिस्टम कल्चर शिवाय पर्याय नाही काही. पर्याय. आणि महाराष्ट्र खरंच मी तुम्हाला सांगतो, मला अभिमान आहे
म्हणजे सगळ्यांनाच असतो. आपण ज्या राज्याच्या ज्या देशात होतो आपला अभिमान वाटतो. मी आज जगभरात जातो ना, मला खूप अभिमान वाटतो महाराष्ट्र सांगण्यात. का? महाराष्ट्राची इकॉनॉमीची साईज $500 बिलियन जरी असले तरी जगामध्ये जर महाराष्ट्राला आपण एक वेगळा देश म्हणून ट्रीट केलं तर वी विल बी 30th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. 30th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणजे देश म्हणून जर आपण प्रोजेक्ट केलं Yes, तर yes, yes. 30th. म्हणजे फक्त 29 देश आपल्या पुढे. पुढे आहेत. म्हणजे महाराष्ट्र वुड हॅव बीन वन ऑफ द स्टेट्स ऑफ US. Yes. आपण 15व्या नंबरला असतो त्यांच्या इकोसिस्टीम. बरोबर. म्हणजे ही इकॉनॉमीच्या याने आपण बोलतोय या ह्याच्यामध्ये. सो हे पोटेन्शियल आहे. सो इथे सगळ्या गोष्टी आहेत. गरज आहे इच्छाशक्तीची आणि या सगळे जे Connect याला म्हणजे पूरक असणाऱ्या ज्या सगळ्या संस्था इंडस्ट्रीज घटक आहेत त्यांनी एक याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की अग्रेसिव्हली आणि झुकून देऊन ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायची. दॅट्स इट. येस सर, खूप महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला की रिव्होल्युशन तयार झाली पाहिजे, इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे आणि आपलं हे जे सगळं काम आहे हे त्यातलाच एक छोटासा एक घटक आहे, एक आपलं योगदान त्यातलंच आहे. आणि जर तुम्हालाही या रिव्होल्युशन मध्ये जर पार्ट बनायचा असेल त्या रिव्होल्युशनचा तर तुम्हालाही असे कार्यक्रम बघितले पाहिजे, असे पॉडकास्ट बघितले पाहिजे. फक्त हे पॉडकास्ट तुमच्याजवळच ठेवू नका, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि यातले कुठले टेकअवेज, कुठले लेसन्स, कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या ते आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण एका नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा, पाहत राहा, बदलत राहा. पुन्हा भेटू.